हाय मैत्रिणींनो, रुची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्याला रोज प्रश्न करतो नाश्त्याला काय करायचं. आपण पोहे, उपमा, इडली, डोसा करत असतो. आज आपण करणारे बटाट्याचे पोहे झटपट होणारे, चमचमीत चविष्ट असे लागतात. आपण त्याच्यात सगळं आंबट गोड तिखट असं टाकणार आहे. एकदम बघताच क्षणी खायची इच्छा होईल असे बटाट्याचे पोहे आपण करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. कांदा घेतला आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता आहे, बटाटे बारीक चिरून घेतले आणि हे पोहे चाळणीत आपण पाणीसं निथळून घेतलं आहे. लिंबाचा रस, साखर आणि मोहरी, जिरं आणि कोथिंबीर. आता तेल तापत ठेवलं आहे. मोहरी जिरं टाकूया. ही तडतडते. आता आपण कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकूया. जर कांदा जास्त वापरायचा पोह्यामध्ये चव एकदम छान लागते. आणि जास्त शिजवायचं आहे, थोडा कच्चा ठेवायचा, एकदम सोनेरी रंगापर्यंत नाही करायचा. आपण आता थोड्या वेळेला परतून घेऊया. आपण थोडा परतून घेऊ. त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यात बटाटे टाकूया. बटाटे टाकूया. कांदे खूप शिजवायचे नाही. त्याच्यात आपण हळद टाकूया, साखर टाकूया. पण आता हळद टाकली, साखर टाकली, तर चवीनुसार मीठ टाकू आपण पोह्याचा अंदाज घेऊन. पोहे जसे भिजवले आता आपण परतून घेऊया. आपण साखर टाकली, थोडीशी मीठ टाकलं, हळद टाकलं. आता आपण याच्यात परतून घेतल्यानंतर थोड्या वेळ झाकण ठेवूया, म्हणजे बटाटे आपले छान शिजतील. आता झाकण ठेवूया. हे पोहे भिजवले ते एकदम मोकळे झाले बघा पाण्याने. तर आपण याच्यात टाकूया. आता आपण परतून घेऊया. हे आपले बघा एकदम मोकळे झाले. त्याच्यात आपण लिंबाचा रस पण टाकणार आहे. आंबट गोड तिखट अशी चव येते छान. गाजर टाकूया, थोडे किसलेले. वाटाणे असेल तर तुम्ही वाटाणे पण टाकू शकता, एकदम छान चविष्ट चव येते. आणि आपण आता कोथिंबीर टाकूया आणि लिंबाचा रस टाकूया. म्हणजे अशी गोड आंबट तिखट अशी एकदम छान चविष्ट होतात. बघताच क्षणी खायचे असे पोहे होतात. तर छान परतून घेऊया आपण. एकदम छान चविष्ट छान झालं. आपण गाजर टाकले, लिंबाचा रस टाकला, साखर टाकले, म्हणजे असे आंबट गोड मुलांना पण आवडतील, मोठ्यांना पण आवडतील. एकदम चविष्ट असे होतात. तुम्ही लिंबाचा रस आवर्जून टाका, कारण की त्याच्यामुळे पोह्यांना एकदम छान होते. आणि थोडी साखर टाका. आणि आपण गाजर टाकले त्यामुळे हे हेल्दी पण आहे. तुम्ही भाज्या अजून ॲड करू शकतात. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. आपण आता आपण प्लेटमध्ये असं एकदम छान मोकळे झाले बघा. आता प्लेटमध्ये सर्व करूया. परतून घेऊया याला. आणि एकदम बघा बघताच क्षणी खायचे एकदम मोकळे झाले. एकदम आपले पोहे रेडी आहे. पण खोबरं टाकले आणि ओले खोबरं एकदम चविष्ट होतात, एकदम झटपट होतात. सकाळच्या नाश्त्यावेळेस, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता. नक्की करून बघा. गाजर पण टाका, लिंबाचा रस पण टाका, थोडीशी साखर टाका आणि बटाटे टाकले. वाटाणे असेल तर वाटाणे टाका. एकदम चविष्ट होतात. तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना आवडते एकदम चविष्ट असे आंबट गोड तिखट असे पोहे होतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, आनंदित राहा. आणि मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. माझे व्हिडिओ शेअर करत राहा. थँक्यू. धन्यवाद.